एक कथा सादर करू इच्छिते। त्या कथेचे नाव पश्चाताप असे आहे। विजयनगरीचा एक राजा यशोधर नावाचा होता। तो त्याच्याकडे खूप संपत्ती होती, पण तो स्वभावाने खूप लालची आणि लोभी होता। एके दिवशी त्याने देवाची तपश्चर्या करायचे ठरवले। त्याने तपश्चर्या केली। देव त्याच्या तपश्चर्यावर खुश झाला आणि म्हणाला, तुला जे हवे आहे ते तू मला माग, मी तुला देतो। त्याने त्याचा राजाचा लोभी स्वभाव जागृत झाला आणि तो म्हणाला, मी ज्या वस्तूला हात लावेल ती सोन्याची व्हावी असे मला वर द्यावे। देवाने तथास्तु म्हणून देव तिथून निघून गेला आणि राजाने खुशीच्या भरात पूर्ण गोष्टीला सोन्याने असे करून टाकले। त्याने पहिले सिंहासनाला हात लावला, सिंहासन सोन्याचे झाले। त्याने राजदरबारामध्ये खांबांना हात लावला, ते सुद्धा सोन्याचे झाले। असे करून प्रत्येक वस्तू ही सोन्याची झाली। त्यानंतर राजाला भूक लागलेली असावे, तर राजाने फळ घेतले हातात, ते फळ सुद्धा सोन्याचे झाले। त्यानंतर राजाने ताट वाढून घेतले जेवायसाठी, तर ताटातले अन्न सुद्धा सोन्याचे झाले। आता राजाला काही सुचेना, तो पलंगावर झोपायला गेला, तर पलंग सुद्धा सोन्याचा झाला। तिकडून राजाची राजकन्या पळत राजाकडे आली। राजाने राजकन्याला जवळ घेतले व ती सुद्धा सोन्याची झाली। आता राजाने पुन्हा तपश्चर्या करायची ठरवले। त्यांनी तपश्चर्या केली। देव त्याच्या तपश्चर्यावर पुन्हा प्रसन्न झाला आणि त्याने त्याचे रूप धरतीवर अवतरले। राजाने देवाच्या पायावर माथा ठेवला आणि तो म्हणाला, आता मला माझ्या लालची स्वभावाची जाणीव झालेली आहे। मला तुम्ही जे वर दिलेले आहे ते तुम्ही पुन्हा परत घ्यावे असे मला वाटते। देवाने तथास्तु म्हणून देव पुन्हा तिथून निघून गेला। कथेचे तात्पर्य असे आहे की माणसाने कधी पण लोभी नसावे।